नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण कटोरी ब्लाउज कटिंग पेपरवर पाहणार आहोत। पेपर कटिंग करून ब्लाउजवर कटिंग करून पाहणार आहोत आणि हे दुपारच्या 2 सव्वा 2च्या लाईव्ह मध्ये हे ब्लाउज स्टिचिंग कसं करायचं ते सुद्धा पाहणार आहोत। ओके, तर चला मग ब्लाउज कटिंग चालू करूया। तर ब्लाउज मध्ये किती फरक वाटतो पहा। हे ब्लाउज रिअल मध्ये मोरपंखी आहे, तुम्हाला लाईव्ह मध्ये वाटेल, आणि कॅमेऱ्यात पहा पूर्ण वेगळा कलर, निळा कलर दिसत आहे, ब्लू कलर, पण मोरपंखी कलरचं ब्लाउज आहे। ओके, ही ह्याची छोटीशी अशी बॉर्डर आलेली आहे स्लीव्जला, हे पहा समोसा लेस मध्ये। तर आता चला कटिंग करायला चालू करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळेल, आणि त्याचबरोबर एक लाईक करा। तर चला मग आपण माप पाहूया। पूर्ण उंची आहे 13.5 प्लस 1 इंच म्हणजे 14.5 इंच। शोल्डर आहे 5.5 इंच। पुढचा गळा आहे 6.5 इंच। कंबर आहे 30 इंच। मुंडा आहे 5.25 इंच। पाठचा गळा आहे 4 इंच पट्टी ठेवायची आहे। दंडघेर आहे 6 प्लस 1.5 इंच बरोबर 7.5 इंच। बाही लांबी आहे 5 प्लस 1 बरोबर 6 इंच। छातीचं माप आहे 9 प्लस 1.5 बरोबर 10.5 इंच। तर याचं आपल्याला कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे। सविस्तर माहिती बरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि हो त्याचबरोबर व्हिडिओ अपलोड झाला की लगेच लाईव्ह मध्ये ब्लाउजची पूर्णपणे सविस्तर स्टिचिंग दाखवली जाणार आहे, तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हे पहा, आपण आता डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, हे पहा। ओके, आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल। घडी जास्त रुंद होणार नाही पेपरची, त्याच्यामुळे आपल्याला जागा व्यवस्थित मिळेल समजून घेण्यासाठी। ओके, जसं तुमचं मापाचं ब्लाउज असेल तसं तुम्ही करू शकता, हे पहा। आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे केलेला नाहीये, जो रिअल आहे तोच व्हिडिओ आहे। एडिटिंग केला तरी थोडेसे, म्हणजे जी त्याची पद्धत आहे ती एडिटिंग मध्ये जाऊ शकते, पण आपलं रिअल आहे। मी ह्याच्यावर ब्लाउज सुद्धा शिवणार आहे। ओके, जेल पेन घेतलेला आहे, त्याचबरोबर डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, न्यूज पेपर बंद बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे। ओके, चला तर आता कटिंगला चालू करूया। तर मी याची पूर्ण उंची टाकली, जी रेडी पूर्ण उंची आहे ती आहे 13.5 इंच। 13.5 इंच, आणि मध्ये सिलाई मार्जिन 1 इंच प्लस केलं। ओके, आता हे जॉईन करायचं, हे पहा, जॉईन करून कटिंग करून घ्यायचं, म्हणजे काय होतं कन्फ्युजन वाढत नाही। म्हणजे जेवढं आपल्याला मापाला कटिंगला पेपर पाहिजे आहे तेवढा घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित बसतो मशीनच्या स्पार्टावर। तर गळारुंदी टाकायची आहे, बंद बाजूने गळारुंदी टाकायची 2 इंच। शोल्डर टाकायचं 5.5 इंच, तिथूनच गळ्याच्या पुढे शोल्डर टाकायचं आहे 5.5 इंच। 2 डॉट लावून घेतले की लगेच पूर्ण उंची पुढचा गळा टाकायचा। पुढचा गळा आहे 6.5 इंच प्लस, आपल्याला हवं असेल तेवढं घेऊ शकता, पद्धत हीच वापरायची, काही प्रॉब्लेम नाही। आणि वरी 2.25 इंच घेतली, पण खालच्या साईडला गळारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। 2 लाईन एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत, म्हणजे 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण का खालच्या साईडला थोडासा डिपनेक झाला तरी ब्लाउज छान बसतो। आता इकडच्या साईडला 1 आणि इकडल्या साईडला 1 अशा 2 जागेवर डॉट देऊन आपल्याला गळ्याचा गोल आकार द्यायचा। कटोरीसाठी शेप व्यवस्थित यावा म्हणून 1 इंचावरून गोल आकार द्यायचा, नाहीतर आपण अंदाजे दिला तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही। ओके, आता मुंडा किती आहे? मुंडा आहे 5.25 इंच। तर 5.25 जिथं शोल्डर मोजलं होतं तिथून खालच्या साईडला 5.25 इंच घ्यायचं, अशा प्रकारे। ओके, आता हे रेग्युलर मुंडा आहे। मुंडा 5.25, गळा 6.5, 1 इंच, 2.25 इंच। ओके, शोल्डर 5.5 इंच। पूर्ण उंची आहे 13 प्लस 1 बरोबर 14.5 पूर्ण उंची। तर आता छातीचं माप द्यायचं आहे। छातीचं माप किती आहे? 9 इंच आहे। 9 इंच मुंड्यावरून जॉईंट द्यायचा,
त्याचबरोबर 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके, पूर्ण येत आहे. 2.25 इंच एक्स्ट्राचा आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता हे आहे छाती. 9 प्लस 1.5 बरोबर 10.5. 10.5. तर क्रॉस पट्टी आहे 3.5 इंच. इकडल्या साईडला 3, 3.5 वर 1, 3 वर 1, 2 डॉट द्यायचे. ओपन बाजूला 3 वर 1च द्यायचा. आता हा 3 इंचा हा 3चा जॉईन करून घ्यायचा आहे. हा 3चा आणि हा 3चा जॉईन करायचा. ओके, नंतर 3.5 इंच आतल्या साईडला देऊन हा आपण जो 3.5 वर दिला होता तो गोल आकारात इथं जॉईन करायचा आहे. हवा असेल तर टेपची मदत घेऊ शकता. अशा प्रकारे कटोरी आहे 5.5 इंच. ओके, आता कटोरी घेतली आपण. अर्धा इंच खालच्या साईडला घ्यायचा आहे. पुढच्या मुंड्याला अर्धा इंच खालच्या साईडला घेतल्यानंतर थोडासा आतल्या साईडला मुंडा घ्यायचा आहे. अर्धा इंच घेतलेला आहे तिथूनच आतल्या साईडला घ्यायचा आहे. जॉईन द्यायचं आणि तिथून आपल्याला बॅक साईडच्या मुंड्याचा अगोदर आकार द्यायचा आहे. बॅक साईडचा मुंडा किती? 1.5 ला 1 लाईन, 1.25 इंचावर घ्यायचा. म्हणजे 1 ला 2, 1 वर 2 लाईन शिलाई मार्जिन पासून जॉईन करायचा. हे पहा. ओके, ह्या बॅक साईडचा मुंडा आहे. बॅक साईडचा मुंडा घेतल्यानंतर फ्रंटचा मुंडा. पण आपल्याला बॅक साईडला मुंडा किती होता? बॅक साईडला मुंडा होता 5.25 इंच. तर आपण डॉट दिल्यानंतर खाली 5.25 इंचावरच घ्यायचा आहे. पण अर्धा इंच सोडून 5.25 भरायला पाहिजे मुंडा. मग तिथून खाली आपण फक्त पुढचा भागच कटिंग करायचा आहे. अशा प्रकारे घ्यायचा. नंतर मग जे बाहेरच्या साईडला अर्धा इंच घेतलं होतं तिथून आत साईडला 1 इंच मोजायचं. नंतर पहिल्यासारखं सेम शिलाई मार्जिन पासून आपल्याला गोलाकार द्यायचा. ते बाहेरच्या लाईनला आपण ह्या लाईनला बॅक साईडचा म्हणजे मागचा आकार या लाईनला दिला. पण पुढचा आकार आपण जे बाहेरच्या साईडला अर्धा इंच घेतली त्या लाईनला द्यायचा. ओके, अर्धा इंच जे आहे ते आपलं शोल्डर मध्ये मिसळायचं अशा प्रकारे. कारण का पुढचा गळा डीप नसतो म्हणून बॅक साईडचा डीप असतो. तर बॅक साईडला गळ्याकडे उतरवायचं, पुढच्या साईडला मुंड्याकडे उतरवायचं. ओके, आपण आता कटोरी टाकू. कटोरी आहे 5 इंच. तर मुंड्यातून 2.5 किंवा 2.25 इंच घेऊ शकता. कटोरी वरच्या साईडला 2 इंच सरळ. ओके, कटोरी वरच्या साईडला 2 इंच. इथे 2.5 इंच किंवा 2.25 इंच. ओके, आता हे 1 इंचापासून गोल आकार देत कटोरीला मिळवायचं. जे आपण 2 इंच घेतलेलं होतं तिथे मिळवायचं. अशा हे पहा. ओके, पुढची भागाची आपण माप टाकून झालेले आहेत. आता जे आपण शोल्डरला गळ्याची रुंदी टाकली होती तिथं कट मारायचं. म्हणजे बॅक साईडला गळा कटिंग करायला आपल्या लक्षात येतं. हे पहा, खालच्या साईडनी 4 इंच मध्ये 1 इंच प्लस म्हणजे 4 इंच घ्यायचं आहे आणि मध्ये 1 इंच प्लस घ्यायचं आहे. ओके, गळा रुंदी 2.5 इंच बॅक साईडला. गळा रुंदी 2.5 इंच घेतल्यावर 2.25 गळा रुंदी 2.25 इंच घेतली त्याच्यात मिक्स करायचं. हे पहा. नंतर गळ्याला गोल आकार द्यायचा. बॅक साईडला गळ्याला गोल आकार आवडीनुसार देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, गळ्याला गोल आकार आवडीनुसार देऊ शकतो. आता एक कटिंग करायचं. अगोदर दोन्ही सुद्धा कट करायचं म्हणजे बॅक साईडचं फ्रंट साईड सुद्धा कटिंग करायचं. नंतर
आपण इथे गळा रुंदीला गळ्याला उत्तर भाग दिला नाही, उतार द्यायचा आहे. हे पहा, अर्धा इंच खालच्या साईडला जिकडून गळ्याचं माप आहे तिकडून नंतर वरील मुंड्यात मिळवायचं. अशा प्रकारे नंतर आता हे 2 भाग वेगळे करून घ्यायचे. दोन भाग वेगळे करून घेतल्यानंतर फ्रंटला जे आपण पुढचा गोल आकार दिला होता मुंड्याला तो कटिंग करून घ्यायचा आहे. हे पहा, नंतर अर्धा इंच एक्स्ट्राचं म्हणजे जे आपण मुंडा उतरवला होता तो, नंतर पुढचा गळा, नंतर क्रॉस पट्टी, अर्धा इंच साईडला मुंड्यात मिळवून कटिंग करायचं म्हणजे शोल्डर पट्टीला क्रॉस शेप आला पाहिजे. ही कटोरी काढून तयार झाली. आता हे 2 भाग साईडला ठेवून देऊ. हे पहा, आता बॅक साईडची कटिंग करायची. बॅक साईडला एक महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आहे आपल्याला. गळा कट केला, नंतर अर्धा इंच उतरवलं होतं शोल्डरमध्ये ते. आता नंतर पहा, आपण 4.5 इंचावर टक्स देणार. हे पहा, 4.5 इंचावर टक्स दिला आपण, तर तिथे टक्स येणार 3 इंच इकडच्या बाहेरला शिलाई मार्जिन. 1.5 मध्ये 2 सोडलं मी. नंतर वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पार इथपर्यंत तिरक यायला हवं. पार 2 इंच सरळ घ्यायचं म्हणजे 1.5 इंचपर्यंत घेतलं तरी चालेल. नंतर क्रॉस 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 घेत आपल्याला टक्सच्या अलीकडे मिळवायचं. टक्सच्या पुढं क्रॉस कटिंग करायची नाही. हे पहा, अशा प्रकारे म्हणजे आपली फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतं. फिटिंग खूप छान येते फिनिशिंगमध्ये. आता थोड्या वेळ साईडला ठेवायचा आहे भाग. तर आपण स्लीवची कटिंग करू. स्लीव्ज हाफच आहे. किती आहे बाई? 5 इंच. 5 मध्ये 1 प्लस येणार. उभी 5 घेऊ. 5 मध्ये 1 इंच शिलाई मार्जिन येणार. नंतर शोल्डरचा मुंड्याचा भाग मोजायचा. बाहीची रुंदी टाकण्यासाठी आपल्याला मुंड्याचा भाग मोजायचा आहे. पुढच्या मुंड्याचा भाग मोजायचा. टोकापासून ती इथपर्यंत किती आहे पहा, 7.5 इंच. 7.5 मध्ये पाऊण प्लस करायचं. 7.5 मध्ये पाऊण प्लस केल्यावर 8.25 येतं. 8.25 वर डॉट द्यायचा. नंतर खालच्या साईडला 2.5 इंच हाफ स्लीव्ज आहे. फुल स्लीव्ज असेल तर 3 इंच आणि पुन्हा आतल्या साईडला शिलाई मार्जिन 1.5 इंच. पुन्हा आपण बंद बाजू आपल्या साईडला घेतली होती तिकडून 2 इंच. नंतर आणखीन पुढं अर्धा इंच. आता जो उत्तर भागाचा गोल आकार आहे तो अर्धा इंचावर द्यायचा अशा प्रकारे. आणि जो खोलगट आहे तो पहिल्यापासून चालू करून जे आपण 2 इंचावर डॉट दिला होता तो मिळून शिलाई मार्जिनमध्ये सोडायचा, मिळवायचा अशा प्रकारे. म्हणजे 2 आकार रेडी राहतात स्लीव्जला. हे पहा, आणि आकार देण्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची. आपण किती प्रयत्न केला तर प्रॅक्टिस हवी. प्रॅक्टिस असेल तर खूप व्यवस्थित बसतं. दंडगेर आहे 6 आणि गळा रुंदी आहे 2 इंच. तर जॉईंट हा अर्धा इंच जे आहे तो आपल्याला गोल आकार देत व्यवस्थित कटिंग करायचं आहे. स्टार्टिंगला नाही जमत पण तरी प्रयत्न करीत राहायचं. ओके, हे पहा, खूप छान असे आपले स्लीव्ज रेडी आहे. शिलाई मार्जिन प्लस करून. ओके, नंतर नाही लक्षात राहत कधी कधी प्लस करायला. सो प्लस करूनच आपण कटिंग करायची आहे स्लीव्ज. आता आपल्याकडे एवढा पेपर आहे, याच्यावर कटोरी वाढवायला शक्यतो नाही जमणार. 1 मिनिट. हे पहा, आता मी पेपर घेतलेला आहे. तर काय करायचं, कटोरी वाढवण्यासाठी पेपर सिंगल ठेवायचा, डबल नाही करायचा. ओपन साईड आपल्या साईडला ठेवली तरी चालेल. 1.5 इंचावर एक डॉट द्यायचा आहे म्हणजे रेष वाढायची. पहा, स्टार्टिंगला 1.5 इंचावर
1.5 इंच. नंतर त्याच्यावर हा कटोरीचा टोक ठेवायचा आणि कटोरी अशा प्रकारे तिरकी फोल्ड करून ठेवायची. ओके, तुम्ही सरळ ठेवली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे सरळ ठेवा. हे पहा, आता जशी आहे तशी उतरवा. नंतर फोल्ड करायचा. हे पहा, सेंटर काढून नंतर हे पहा सेंटर काढायचं आहे. फोल्ड करून कटोरी व्यवस्थित निघतं. नंतर पुन्हा आणि 2 भाग केलेले आहेत, त्याच्यामध्ये आणखीन 1 भाग करायचा आपल्याला. अशा प्रकारे डॉट द्यायचा आणि हे मोजायचं. 1 भाग किती आहे, 1.5 इंचला 1.25 इंच आहे. ओके, मग खालच्या साईडला 2 इंच 1.5 इंच घ्यायचा आहे टक्स फक्त खाली, अशा प्रकारे. नंतर इकडं तर 1.5 इंच घेतलेलाच आहे, इकडल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे. हां, आणि हे पहा इकडं 1/2 इंच शिलाई मार्जिन प्लस वरी अर्धा. जर शोल्डर जास्त उतरत असेल, शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम असेल मैत्रिणींनी, तर हे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं नाही. ओके, लक्षात ठेवा. आता डॉटच देऊ आपण. डॉट देऊन ह्याच्यात मिळवून घेऊया. हे पहा, डॉटने आपण मिळवून घेतला. आता डार्क करायचा आहे. ओके, हे पहा, पण हे तिरकं कट करून घ्यायचं. फक्त खालच्या साईडला 1.5 इंच पाहिजे आपल्याला. 1.5 हे पूर्ण 5 1.5 5 एक्स्ट्रा चालम. 1.5 इंच कटोरी तयार आहे. स्लीव्ज तयार आहे, क्रॉस पट्टी तयार आहे, शोल्डर पट्टी क्रॉस पट्टी तयार आहे आणि बॅक साईडचा भाग पण तयार आहे. आता आपल्याला डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही भरपूर दिवस ठेवून ब्लाऊज कटिंग करू शकता. भरपूर दिवस माप ठेवून नंतर काढायला प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही व्यवस्थित ठेवून घरातमध्ये पेंटिंगमध्ये ठेवून कटिंग करू शकता. ओके, चला तर आता हे पेपरवर कटिंग माप केलेले आहे. आता हे करायला काही कटिंग जास्त जड नाही आहे. व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अस्तर. हे पहा, अस्तरवर माप ठेवायचं आहे. माप फोल्ड करायची गरज नाही आहे. हे पहा, माप फोल्ड नाही केलं तरी चालतं. जसं आहे तसं फक्त उतरवून घ्यायचं. खूप सुंदर आणि सोपी सरळ पद्धत आहे. हां, आता भीती लागणं ठीक आहे, स्वाभाविक आहे. भीती वाटायलाच पाहिजे, कॉन्फिडन्स नाही. भीती असली की माणूस काहीतरी प्रत्येक वेळेस नवीन शिकायला चालू करतो, तर असं भीती पाहिजेच. पहा, आपण हे उतरवून घेतलेलं आहे. जसं आहे तसं गळ्यात नंतर चेंजेस करू शकतो आपण. आता टेबल मोठा नाही आहे, तर हे मी कट करून घेते. साईडला हे पहा, नंतर कटोरी
हे पहा, क्रॉसपट्टी कटिंग झालेली आहे. क्रॉसपट्टी कटोरी सारखी नाही कट करता येत. हे पहा, क्रॉसपट्टी आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायचे आहे. पहा, स्लीव्ज डायरेक्ट नाही कट करता यायची, कारण का इकडे तिकडे होईल. तर आपण चॉकने आखून घेऊ शकतो अगोदर अशा प्रकारे. पहा मैत्रिणींनो, आता याचा पूर्ण व्हिडिओ स्टिचिंग 2:15 ते 2:30 पर्यंत आपल्याला लाईव्ह मिळेल. लाईव्हमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा ते शिकवलं जाईल. आता कटिंग तर शिवतच आहोत आपण, कटिंग करतच आहोत. कटिंग शिकले का, आवडले का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईव्हमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. चला, लय वेळ झालाय, आता खूप लय वेळ झालाय. पहा, आता आपण ह्याचं अस्तर म्हणजे कटिंग केलेलं आहे. आता ब्लाऊज काही कटिंग करायचं अवघड नाही आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग बाय, भेटूया लाईव्हमध्ये ब्लाऊज स्टिचिंग करताना.